उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमधल्या जे घर आहे त्या नागपूरमधल्या घरी देखील सध्या वातावरण हे राममय झालेलं आहे। फडणवीसांच्या घरावर श्रीरामाचा फोटो असलेलं भलं मोठं पोस्टर्स लावण्यात आलेलं आहे। संपूर्ण बंगल्याला रोषणाई करण्यात आलेली आहे। या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आहे संपूर्ण देशभर जसं राममय वातावरण झालंय। देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा जय श्रीराम जे श्रीरामाचं पोस्टर लागलेलं आहे। संपूर्ण देशात एक वातावरण राममय झालेलं आहे आणि त्याचे सगळं चित्र जे आहे ते नागपुरात सुद्धा सर्वत्र दिसत आहे। देवेंद्र फडणवीस यांचे वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा सातत्याने येत आहे। कारसेवक म्हणून त्यांचे काही भाषणाचे ट्विट सुद्धा येत आहेत। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी हे श्रीरामाचं पोस्टर म्हणजे संपूर्ण वातावरण हे राममय झालं आहे। आज स्वतः ते रामटेक येथील गडावर जाऊन सुद्धा श्रीरामाचं दर्शन घेणार आहे आणि पूजा करणार आहे। अतिशय भक्तिमय असं संपूर्ण वातावरण संपूर्ण नागपुरात दिसत आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा रामाच्या भक्तीत लीन झाल्याचं दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।